विद्यार्थी मित्रांनो, काल आपण दीर्घत्व संधी, ज्याला आपण सजातीय संधी हे देखील नाव दिलेले आहे, त्याचीच उदाहरणं मी फळ्यावर दिलेली आहे, ती आपण पाहणार आहोतच. तसंच मी आज तुम्हाला एक टेस्ट सुद्धा आपल्या ग्रुपवर पाठवलेली आहे. प्रत्येकाच्या अकाउंटवर देखील मी टाकलेली आहे. ती 50 उदाहरणांची आहे. त्यातलेच मी 36 उदाहरणं निवडकच इथे घेतलेले आहेत की ज्याच्यामध्ये गोंधळ होऊ शकतो. कारण संधीचा विग्रह करतानाच यामध्ये त्रास आहे बघा, की नेमकी कोणते दोन स्वर घ्यायचे. सजातीय जरी असले तरी आ पैकी कोण आधी घ्यायचा आहे आणि नंतर आ पैकी कोण घ्यायचा आहे. तोच प्रश्न कोणा बाबतीत आहे? ईच्या बाबतीत देखील आहे, ऊच्या बाबतीत देखील आहे. तर बघा, विजातीय, आता याच्यामध्ये दीर्घत्व संधीमध्ये आपण सजातीय स्वरांच्या जोड्या देखील पाहिल्या होत्या. आता त्या नवीन तयार झालेल्या दीर्घ स्वरातून कोणते दोन स्वर बाहेर निघतील ते देखील आपल्याला पाहायचे आहेत. दीर्घत्व संधीमध्ये आपण पाहिलं होतं की संधीमध्ये आ हा स्वर आला आणि आ मधून आपण 4 जोड्या गृहीत धरलेल्या आहे. अ अधिक अधिक आ, त्याच्यानंतर आ अधिक आणि शेवटचं आहे आ अधिक आ. जर हे नाही आढळले तर तुम्हाला दीर्घ ई मधून सुद्धा 4 जोड्या निघता आहेत. रस्व ई अधिक रस्व ई अधिक दीर्घ ई अधिक रस्व ई, दीर्घ ई अधिक दीर्घ ई. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे दीर्घ ऊ जर आले तर याच्यातून सुद्धा 4 जोड्या निघतील. रस्व ऊ अधिक रस्व ऊ अधिक दीर्घ ऊ अधिक रस्व ऊ, दीर्घ ऊ अधिक दीर्घ ऊ. ह्या जोड्या आपण लिहून ठेवलेल्या आहेत इथं, यांच्यापैकीच निवड करायची आहे. त्यात संधीचा दिलेले हे जे शब्द, संधी म्हणजे नवीन शब्द, जोड शब्द, हे नेमकी फोडायचे कुठून, यांचा जॉईंट कुठून वेगळा करायचा आहे. बघा, अधिश हा शब्द जर वाचला तर इथं दीर्घ ई आलेलं आहे, म्हणजे याच्यातून आपल्याला 2 ई बाहेर काढायचे आहेत. आता प्रश्न हा आहे की कोणतं ई आधी घ्यायचंय, रस्व ई का दीर्घ ई. तुम्ही वाचलं तर लक्षात येईल. अधि, बघा नुसतं वाचन करा. अधि कुठेही पोटाला ताण नाहीये. याचा अर्थ अधि हे रस्व ई मध्ये आहे. अधिक ईश म्हणजे स्वामी, धनी. देवाला म्हटलेलं आहे ते ईश. अधिक ईश म्हणजे याच्यामध्ये जोडी जर पाहिली तर कोणती जोडी आली? रस्व ई अधिक दीर्घ ई. दुसरा जो शब्द आहे परीक्षा, इथं देखील दीर्घ ई आहे, मग याच्यातून कोणते 2 ई बाहेर निघणार आहेत? परी. तुम्ही जर वाचलं तर लक्षात येतं, अरे हे परी तर रस्व आहे, पण इक्षा लिहिताना मात्र काय झालेलं आहे? हे ई दीर्घ आहे. म्हणजे यामध्ये सुद्धा 2 ई निघाले, रस्व ई अधिक दीर्घ ई. एक लक्षात ठेवायचं, दिलेला संधीचा विग्रह करताना जे 2 पोट शब्द आपण बाजूला काढले त्यातून कोणते 2 स्वर निघाले. कधी कधी परीक्षेमध्ये सरळ याचं हे उत्तर विचारतात पर्यायामध्ये आपल्याला. मुनिच्छा हा आपण काल देखील घेतलेला आहे. तर नुसतं मुनी शब्द बघा, मुनी तर रस्व ई आहे, म्हणजे ह्या दीर्घ ई मधून परत आपल्याला मुनी रस्व घ्यायचं आहे आणि इच्छाचं ई हे रस्वच राहील. म्हणजे काय आलं याच्यामध्ये? रस्व ई अधिक रस्व ई. दोन्ही पण ई कसे आले यांच्याकडे? रस्व ईच आले. पुढचा शब्द आहे गिरीश. हे री दीर्घ आहे. गिरीश, आता नुसतं गिरी शब्द म्हणा, गिरी अधिक ईश, कारण ह्या ई मधून 2 ई बाहेर निघणार आहे. गिरी अधिक ईश, गिरी. मग गिरी तुम्ही उच्चारलं तर लक्षात येईल की अरे गिरी हे रस्वरी मध्ये आहे. गिरी म्हणजे पर्वत झालं. आता हे मराठीमध्ये री दीर्घ लिहिलं जातं, लक्षात ठेवायचं आहे. इतकंच नाही तर फारसी प्रत्यय म्हणून सुद्धा त्याचा वापर होतो. गिरी, दादागिरी, लुच्चेगिरी, फसवेगिरी, गुंडगिरी, ती गिरी. चला, पण हे गिरी संस्कृतातला आहे, पर्वत या अर्थानं गिरी. ई रस्व आहे. आणि गिरीश ईश कसं आहे बघा, हे ईश लक्षात ठेवायचं. आता हे ईश, मग काय झालं? गिरी अधिक ईश, रस्व ई अधिक दीर्घ ई. भानुदय, आता ईचा कार्यक्रम संपला. आता कोणाला? भानुदय, दीर्घ ऊ आहे. मग भानू म्हणजे सूर्य. मग भानू काय झालं बघा बरं याच्यामध्ये? भानू रस्व, भानू अधिक उदय, रस्व उ अधिक रस्व उ.
अभिष्ट, बघा इथं अधीश, अधीश, इथं कोण आहे अभिष्ट, अभिष्ट, दीर्घ ई आलेलं आहे, त्याच्यातून दोन्ही बाहेर निघतील. मग काय निघेल याच्यामध्ये, अभि हे रस्व लिहा. लक्ष ठेवायचं, अधि, अभि हे संस्कृत उपसर्ग आहेत, ते रस्व इकारांना त्यांचा शेवट होतो. झालं, कारण पुढे चालून आम्हाला संस्कृत उपसर्ग घटित शब्द ओळखा असं सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येत आहेत. आम्ही शब्दाचाच अभ्यास करायला लागलोय आता. संधी म्हटलं की शब्द नवीन तयार होणारा जो शब्द आहे. मग चला, अभि अधिक इष्ट, मग दोन्हीच्या दोन्ही ई कसे आहे त्याच्यामध्ये रस्व. आता आलेला शब्द बघा रवींद्र, रवींद्र, मग रवी, नुसतं रवी शब्द जर उच्चारला तर लक्षात येईल की अरे रवी हे रस्व आहे आणि इंद्र हे काय आहे परत रस्व आहे, अनुस्वार असल्यामुळे त्याच्यावर आघात झालेला आहे. दोन्ही पण ई रस्व ई अधिक रस्व ई. पुढचा आलेला आहे कवींद्र, बिलकुल रवींद्र सारखंच कवींद्र आहे. काल आम्ही लिहून पाहिलं की कवी कसं लिहितो आपण, तर रस्व ई न त्याचा शेवट होतो. म्हणजे हे कवी लिहिताना आपण असं लिहितो, कवी अधिक इंद्र रस्व ई अधिक रस्व ई. जेव्हा दोन स्वर बाजूला काढत असतो तेव्हा अनुस्वाराचा उल्लेख करायचा नाही. चला पुढे, लघुर्मी, लघुर्मी, जसं बघितलं भानुदय, इथं कोण आहे लघुर्मी, दीर्घ ऊ मधून दोन ऊ बाहेर काढायचे आपल्याला. काय निघणार याच्यामध्ये बघा, लघु उच्चारताना रस्व आहे, लघु अधिक उर्मी, हे उर्मी. कारण ह्या जोडाक्षरचा आघात त्याच्यावर होत नव्हता म्हणून तर दीर्घ ऊ, उच्चार जास्त पाहिजे म्हणून उर्मी, लघु अधिक उर्मी. म्हणजे यांच्याकडे कोण आलेले आहेत रस्व ऊ अधिक दीर्घ ऊ. आपल्याला याचा देखील सराव करावा लागतो. यात कोणते दोन स्वर आहेत ते बाजूला काढता आले पाहिजे आपल्याला. चला, लघुर्मी सारखा सिंधुर्मी, सिंधू, सिंधू म्हणजे सागर. आता भारतामध्ये सिंध प्रांत राहिलेला नाहीये म्हणून आपण पंजाब सिंध म्हणत नाही, आता पंजाब सिंधू गुजरात मराठा सिंधू म्हणतो. चला मग आता याच्यात काय आलेलं आहे, सिंधू अधिक उर्मी, म्हणजे याच्यात काय आलेलं आहे रस्व ऊ अधिक दीर्घ ऊ. पुढे हरीश, हरीश, री दीर्घ आहे, दीर्घ ई आहे, दोन ई बाहेर काढा. चला, हरी, हरी, हे बघा हरी, हरी, हरी अधिक ईश. हरी म्हणजे कोण, विष्णू, आणि हर म्हणजे कोण, महादेव. हरी हर असा देखील समास आपल्याला अभ्यासाला आहे. मग हरी अधिक ईश मध्ये काय आले, रस्व ई अधिक दीर्घ ई. हरी म्हणजे विष्णू पण आहे, हरी म्हणजे वानर देखील आहे. हरीला काय म्हटलेलं आहे, वानरही म्हटलेलं आहे. पुढे बघा, चिंतातुर, चिंतातुर, याच्यामध्ये आ आलेला आहे. आताशी उदाहरण आचं आलं, इतक्या वेळेस ई आणि ऊचेच उदाहरण होते. मग चला याचा विग्रह काय करता तुम्ही, चिंता अधिक आतुर, म्हणजे कोण आलं याच्यामध्ये आ अधिक आ, कोणते दोन स्वर, आ अधिक आ. पुढे या, आता प्रत्येक ठिकाणी एवढी मोठी जागा नाही मला सर्व प्रत्येक लिहायला, फक्त त्यातले असणारे दोन स्वरांचा काय करायच्यामध्ये उल्लेख करण, त्यावरून तुम्ही समजा की दोन शब्द कोणते असावेत. बघा, विद्यार्जन, याच्यामध्ये आ आलेला आहे म्हणजे याच्यात काय आहे, विद्या अधिक अर्जन, आ अधिक अ, बघा विद्या अधिक अर्जन. दुसरा विद्यार्थी, मग हिचे काय विद्या अधिक अर्थी, मग विद्या अधिक अर्थी, आर्थी नाही अर्थी, अर्थला ई लागलं, अर्थी. चला, धनुष्याकार, इथं काय सांगा, धनुष्य अधिक आकार अ अधिक आ. वातावरण, मग हे वात जेव्हा लिहू तेव्हा पाय मोडायचंय का त्याचा, तर नाही, त्याच्यामध्ये स्वर असलाच पाहिजे, वात अधिक आवरण. फलाहार, फलाहार, चला इथं आ आलेलं आहे मग काय, फल अधिक आहार. उपाहार, उपहार नाही येते, उपाहार म्हणजे जो आहार मुख्य नसतो तो. उप अधिक आहार अ अधिक आ. इथून फोडलेलं आहे आपण त्याला. मिष्टान्न, बिलकुल तसंच आहे बघा, काय मिष्ट अधिक अन्न अ अधिक अ. स्वभावानुसार,
इथून काढा स्वभाव अधिक अनुसार, नाही तर काही जण करतील स्वभाव अधिक नुसार. नुसार शब्द कधीच नसतो, तो अनुसार असतो. पुढे मदांध सांगा, मद अधिक अंध. लिहून दाखवलं, जाऊ द्या आता. मद म्हणजे गर्व, मदांध गर्विष्ठ ज्याला म्हणतो आपण. याच्याकडे अधिक प्रश्नार्थी मध्ये काही न अधिक प्रश्न अधिक अर्थी. जसं बघा इथं विद्यार्थी मध्ये विद्या अधिक अर्थी, इथं पण अर्थी. वृद्धाश्रम काय करणार, वृद्ध अधिक आश्रम आ. चंद्रास्त मग काय करायचं, चंद्र अधिक अस्त. भूर्जित, भूर्जित मग काय, भू अधिक अर्जित करायचंय का त्याचं, तर नाही. नाही तर नवीन डोकं लावते, भू अधिक अर्जित, भूमी ज्याने अर्जित केली आहे असा तो, असं मनानं काही कारभार करायचा नाही. भू अधिक होणार नाही, कारण इथं भूर्जित मधलं आपल्याला दीर्घ उ मधून दोन उ बाहेर काढायचे. ते म्हणजे काय निघन, भू अधिक ऊर्जित. काही जण म्हणतात सर मी एका पुस्तकामध्ये दीर्घ उ पाहिलेलं आहे, असं ऊर्जितचं उ लिहिताना असं दीर्घ उ पाहिलेलं आहे. मी म्हटलं हे चुकलेलं आहे, शब्दकोशामध्ये असं नाही येते. हे दीर्घ उ केव्हा होते, जेव्हा तुम्ही त्याला ऊर्जितावस्था लिहिता त्यावेळेला. बघा बरं, वाचन करा, याला वाचा फक्त. आता काय वाचा, हे असं होणारच नाहीये. पहिली गोष्ट हे चुकलेलं आहे, हे आता झालं दुरुस्त. बघा आता वाचा, ऊर्जित, ऊर्जित पोटावर कुठं ताण नाही बघा, ऊर्जित, ऊर्जित आणि पूर्ण वाचा खालचा. आता ऊर्जितावस्था, पोट असं आतमध्ये जातं बघा, ऊर्जितावस्था गेलंय. म्हणजे याचा अर्थ इथं दीर्घ उ आवश्यक होते, इथे नाही. झालं. आता पुढचं सांगा, नीलाकाश. नील अधिक आकाश अधिक आ. काही जण नीलाकाशाची फोड करताना काय करतात माहितीये का, नील अधिक आकाश. हे बरोबर आहे का चूक आहे, काय म्हणते सर बरोबर आहे. बघा नील मध्ये आहे आणि आकाशचा आहे, पण इथं काय कुठाने करून ठेवले बघा ना, इथं चुकले ना. इथे नी कसं आहे, दीर्घ आहे. आपण हे आधी सुद्धा पाहिलं होतं, आठवा की आपण हे शब्द लक्षात ठेवायचे. जीव, त्याच्यानंतर आलेलं आहे नील, आलंय. म्हणजे हे जीव आहे, नील आहे, आणि आणखीन एक घेतला होता आपण दीप. हे दीर्घच ठेवायचे, ह्रस्व करायचे नाहीत. त्याच्यामुळे हे इथं चुकलेलं आहे. झालं. हे जरी बरोबर, मग आपण नील अधिक आकाश असं लागेल. पुढचं लंकाधिपती. काय होईल याच्यामध्ये सांगा, लंका, इथं आ कोण याच्यामध्ये सांगा, लंका अधिक अधिपती आ अधिक अ. गजानन, गज अधिक आनन अधिक आ. आनन म्हणजे तोंड. झालं. मग त्याच्यावर आपण शब्द आले बघा, चतुरानन म्हणजे चार तोंडे असणारा ब्रह्मा. पंचानन ज्याला सिंह म्हणतात, पाच तोंडे असणारा तो सिंह. षडानन, षट अधिक आनन म्हणजे सहा तोंडाचा जो कार्तिकेय, कार्तिक स्वामी. दशानन, दश अधिक आनन म्हणजे दहा तोंडाचा कोण आहे तो, रावण. जो मोठमोठ्याने रडायचा लहानपणी, मोठमोठ्याने ओरडायचा, म्हणून त्याला रौ अधिक अन रावण असे नाव त्याला मिळाले. पुढे चालून बघा, विद्यामृत, विद्या अधिक अमृत आ अधिक अ. स्थानापन्न, स्थान अधिक आपन्न अधिक आ. निद्राधीन काय झालं बघा, आ निद्रा काय झालं, निद्रा अधिक अधीन. आधीन नाही येते, काय अधीन, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर सत्ताधीश, सत्ता अधिक अधीश. काही जे म्हणते सर ते आधीशी पण फोड करता येते ना आपल्या, अधि अधिक ईश म्हणजे सत्ताधीश. या शब्दामधून तुम्हाला आणखीन एक शब्द पोट बाहेर काढतो, मग तीन पोट शब्द होतील. मग सत्ता अधिक अधि अधिक ईश म्हणजे सत्ताच्या पुढे तुम्ही आधीची पण फोड अशी करू शकता. म्हणजे तीन पोट शब्द याच्यातून बाहेर काढता येतील. परीक्षेमध्ये कधी कधी विचारू शकतात एखाद्या शब्दातून किती शब्द बाहेर काढता येतात, दोन्ही पद्धतीने ते देऊ शकतात. सत्ता अधिक अधीश. परीक्षार्थी याच्यामध्ये बघा, परीक्षा अधिक अर्थी.
पण याच्यात सुद्धा तुम्हाला 3 तुकडे करता येतात. कसं काय? परीक्षा या शब्दाचे आपण 2 पोट शब्द बाहेर काढले होते, नंतर आपण त्याच्यातून अर्थी काढू शकतो. आपण असं तर करू शकत नाही ना, परी अधिक इक्षार्थी असं करता येत नाही. परी अधिक इक्षा अधिक अर्थी, म्हणजे यातून जर तुम्हाला फोड करायची असेल तर 3 शब्द पाहिजे. परी अधिक इक्षा अधिक अर्थी. शेवटी काही जरी केलं तरी सजातीय स्वर बाहेर निघतायत ना, बस झालं. चला, सतीश सतीश याचा विग्रह करा. सती सती म्हटलं तरी ती दीर्घ आहे बघा. सती अधिक ईश, सती म्हणजे पार्वती, म्हणजे या शब्दाची फोड जर केली तर लक्षात घ्या, अरे सती अधिक ईश आहे, म्हणजे यांच्याकडे दोन्हीच्या दोन्ही ई कसे आहेत? दीर्घच आहेत. स्वाभिमान, स्व अधिक अभिमान, स्वाभी अधिक मान नाही, स्व अधिक अभिमान, यांच्याकडं अ अधिक अ आलेले आहे. पुढे आलेलं आहे हरिच्छा, हरिच्छा. आता हरी शब्द इथं बघा बरं कसं लिहिलं होतं, हरी 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 आहे काय 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 का बघा, हरी हरी, इथं हरी अधिक ईश आहे, पण आपल्याला हरी अधिक इच्छा, म्हणजे याचा अर्थ हरी लिहिताना आपल्याला हरी आणि इच्छा लिहिताना इच्छा, म्हणजे दोन्ही पण ई कसे झाले? ऱ्हस्व ई झाले. कला आनंद काय झालं? कला अधिक आनंद, आ अधिक आ ह्याच्यामध्ये आलेले आहेत. तर एवढे स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्या पुढची संधी आपण लगेच घेऊ. त्या जोड्या आल्या आणि त्या जोड्यात सजातीय स्वरातून जे काही दीर्घ स्वर निर्माण झाले ते आपण आता थोडंसं एक कोपऱ्यामध्ये लिहून ठेवून देऊया. बघा बरं, अ किंवा आ पुढे अ किंवा आ आले तर आ तयार झाले, पहिली जोडी. दुसरी झाली बघा, ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई पुढे ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई आले तर दीर्घ ई तयार झाले. ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ पुढे ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आले तर दीर्घ उ तयार झाले. ऱ्हस्व रूच्या पुढे ऱ्हस्व रू तर दीर्घ रू तयार झाले. हे आपल्याकडं नाही. मग आता यापुढे काय झालंय? गुणादेश म्हणजे विजातीय स्वरांपासून नवीन स्वर तयार झाला. तो नवीन जो स्वर तयार झाला ते तयार होण्याच्या पद्धतीला गुण म्हणण्यात आलं, म्हणून गुणादेश. आदेश म्हणजे रूपांतर. यामध्ये हे जे अ आहे त्यांनी हट्ट पुरवला की आम्ही आता हे केलेले हे जाती जातीमध्ये झालेलं आहे आमचं. झालं? अ आच्या पुढे अ आ म्हणजे त्यांच्याच जातीतले. आता त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आता आंतरजाती विवाह करायचे, तर आम्हाला आमच्या जातीतले नको आहेत. मग हे इथून निघाले बाहेर आणि त्यांनी मागणी केली की आमच्या समोर आमचे अ आ नको, अ आ सोडून बाकीचे द्या. मग बाकीचे स्वर राहिले कोण मला सांगा? अ आच्या पुढे अ आ नाही आले तर हे येतील ना. त्यांचं आगमन सुरू झालं बघा. अ आच्या पुढे ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई आले तर कोण तयार झाले? ए तयार झाले. याचा आणि वर्णमालेतला एचा संबंध नाहीये, लक्षात ठेवायचं. वर्णमालेतलं ए अ अधिक ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई मिळून ए तयार झाले होते. झाले? आणि आ अधिक ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई आले तर अ ई तयार होते. इथं फरक आहे, लक्षात ठेवायचं. अ आच्या पुढे ई आले की एच होणार, दुसरं काय होणार नाही. त्याच्यानंतर परत अ आनं मागणी केली दुसऱ्या स्वराच्या जोडीची. बघावर त्यांचं म्हणणं आहे की ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आले तर ओ तयार होईल. पुन्हा लक्षात ठेवायचं की या ओचा आणि वर्णमालेतल्या ओचा संबंध नाही. आणि आता बघा बरं, अ आच्या पुढे कोण आले? रू आले. म्हणजे रू आल्याचं म्हणणं होतं की आमच्या समोर आमचा नाही आला, कमीत कमी आम्हाला तरी दुसऱ्या सोबत जाऊ द्या. मग ठीक आहे, अ आच्या पुढे रू आले तर काय झाले बघा बरं? अ आचे रूपांतर अ मध्ये झाले आणि रूचे रूपांतर र मध्ये झाले. अर्ध स्वरात रूपांतर झाले त्याचं, आणि पुढे त्या रचा रफार होईल, रेफ होईल. ते आपल्याला गुणादेश मध्ये पाहायचं आहे. पाहूया आपण. चल, गुणादेश दुसरा प्रकार. याचा विग्रह केला तरी तुम्हाला एका संधीचा प्रकार आढळेल. गुण अधिक आदेश. नाव गुणादेश आहे, पण गुणादेश ही कोणती संधी आहे? तर गुणादेश ही संधी जी आहे ती दीर्घत्व संधीमध्ये मोडते. बघा बरं, गुण अधिक आदेश. उद्या चालून परीक्षेमध्ये या गुणादेश या संधीचा प्रकार ओळखा.
गुणादेश या संधीचा प्रकार ओळखा. पहिलं नाव देतील सजातीय किंवा दीर्घत्व संधी, दुसरा गुणादेश. काही जण काय म्हणते, नावच वर गुणादेश दिलंय, खाली पर्याय पण गुणादेश आहे, घे गुणादेश, जाय घरी. त्याला अशी गडबड करायची नाही. गुण अधिक आदेश. आदेश म्हणजे रूपांतर. कोणाच्या पुढे कोण आले बघा बरं त्याच्यामध्ये. मग हे सजातीय स्वरांपासून झाले का, तर नाही. बघा बरं, दोन विजातीय स्वरांपासून नवीन स्वर तयार होतो. कोणापुढे कोण ती यादी लिहून टाकू. चला, आ पुढे रस्वई किंवा दीर्घई हे विजातीय स्वर आल्यास दोघांपासून कोण तयार होतो, ए तयार होतो. इथे मी लिहून टाकतो. कोणापासून, हे बघा, आच्या पुढे ई तयार कोण झालं इथं, मी इथं राऊंड करून ठेवून देतो. दुसरे बघा, आ पुढे कोण आले, रस्व उ किंवा दीर्घ उ आले, तर या दोघांपासून तयार कोण झाले, ओ तयार होते. परंतु पुढे काय झालं बघा बरं, आ पुढे कोणते आले इथं, रू हे विजातीय स्वर आल्यास सगळ्यात पहिले आचे रूपांतर बघा. आचे रूपांतर मध्ये होते व रूचे रूपांतर र मध्ये होते. पुढे रचा रेफ किंवा रफार करावा, मग त्याचं रूपांतर परत करा. कारण ते व्यंजनाच्या आधी येणारं र असणार आहे, त्याच्यामुळे हे र अपूर्ण उच्चाराचे असेल आणि ह्या रचा रेफ किंवा रफार करायचं म्हणजे डोक्यावर रफारचं चिन्ह द्यायचं त्या व्यंजनाच्या. परत एकदा आपण आता पोट शब्दांकडे या वाटचाल करू. पोट शब्द 1, पोट शब्द 2 तयार झाला नवीन शब्द ज्याला आपण संधी म्हणतो. या पोट शब्दामध्ये परत लक्षात ठेवायचं आहे की यांचा शेवटचा वर्णच महत्वाचा, म्हणजे अक्षरातील शेवटच्या अक्षरातील शेवटचा वर्ण, आणि यांच्याकडे घ्यायचा आम्हाला पहिला वर्ण, पहिल्या अक्षरातलं पहिला वर्ण. चला, शेवटचा वर्ण यांच्याकडे कोण असणार आहे, स्वर असणार आहे. यांच्याकडे पण स्वर असणार आहे, पण तो स्वर पण कोणता असणार आहे, विजातीय स्वर असणार आहे. हा व्यंजनातच मिसळलेला असेल. चला, ए मध्ये घेतले आपण आ, यापैकी एक जण येईन आणि याच्या पुढे रस्व ई किंवा दीर्घ ई येईन, यांच्यापासून तयार कोणी नवीन स्वर कोण झाला, ए. पण ए म्हटलं की लक्षात ठेवायचा हा झालेला आहे नवीन. आता इथं घेतलेलं मी नवीन स्वर, आणि हा नवीन स्वर तयार झाला इथं ए. ए मध्ये यांच्या सुद्धा 4 जोड्या जमा होतील, जसं आपल्याकडे एक अधिक आ, अधिक आ अधिक आ अधिक आ, तसं यांच्याकडे पण चाललं. बघा, ए मध्ये कोण कोण आहे, अधिक रस्वई, अधिक दीर्घई, आ अधिक रस्वई, अधिक दीर्घई, हे झालं याच्यामध्ये. मग आपण काय करू, यांची पहिले उदाहरणं पाहू, 1 1 2 2, म्हणजे कॉन्सेप्ट क्लिअर म्हणजे. नंबर 1, मी शब्द घेतला बघा बरं, महा अधिक ईश. महा अधिक ईश, मग हे महामध्ये इथे आ आहे आणि इथं ई आहे, यांच्यापासून काही ए तयार करू का आई तयार करू, नाही तर परत वर्णमालेत प्रवेश करताना आ अधिक रस्वई किंवा दीर्घ आले तर आई तयार होते. इथं होणार नाही, इथं एच होईल आणि शब्द तयार झाला तो संधीचा महेश. महा अधिक ईश महेश. तुम्ही आणखीन शब्द घेऊ शकता बघा बरं, देव अधिक इच्छा. मग आता हे देवेच्छा झालं का देवीच्छा झालं, तर देवेच्छा होईल. बघा, यांच्याकडे कोण आहे, अधिक रस्व ई, यांच्यापासून ए तयार झाला, शब्द तयार झाला देवेच्छा झाला.
पुढे घेतलं बघा, महा अधिक इंद्र, काय होईल, महा अधिक इंद्र, आ अधिक रस्व ई मिळून ए तयार झालं महेंद्र. काय तयार झालं, तो महेंद्र. काल आपण महेंद्र घेतलं होतं, मही अधिक इंद्र, मही म्हणजे पृथ्वी, अवनी, त्याला आपण अर्थ पाहिले होते दुसरे सुद्धा. महा अधिक इंद्र काय झालं, महेंद्र. आणखीन उदाहरण आपण पाहूच पुढे, ठीक आहे. या पुढे दुसरे पहा, अ किंवा आ पुढे ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आले तर कोण तयार झाले, ओ तयार झाले. ओ म्हटले की परत 4 जोड्या लक्षात ठेवायच्या, अ अधिक ऱ्हस्व उ, अ अधिक दीर्घ उ, आ अधिक ऱ्हस्व उ, आ अधिक दीर्घ उ. चला यांचं एखादं उदाहरण पाहू ना आपण. नंबर बी घेतले मी इथे, महा अधिक उत्सव. परत यांच्याकडे कोण आलं, महा म्हटलं का आ आणि इथं उ आलेलं आहे, यांच्यापासून तयार झालं ओ आणि शब्द तयार झाला महोत्सव. दुसरा शब्द घेतला मी, चला, चंद्र अधिक उदय. बघा चंद्रमध्ये अ आहे आणि उदयाचं उ आहे, अ अधिक उ मिळून तयार झाले चंद्रोदय. मी घेतला सूर्य अधिक उदय, सूर्योदय. पुढचा मी शब्द घेतला धारा अधिक उष्ण, धारोष्ण त्याच्यापासून तयार होईल, काय होईल, धारोष्ण. धारोष्ण म्हणजे गाईचं किंवा म्हशीचं काढलेलं जे दूध असतं त्यांच्या शरीराच्या तापमानामुळे थोडंसं उबदार असतं, म्हणून त्याला धारोष्ण म्हटलेलं आहे. इतकंच नाही तर पहिल्या पावसाच्या ज्या सरी असतात त्या सुद्धा उबदार असतात पाण्याच्या. धारा अधिक उष्ण, धारोष्ण. वसंत अधिक उत्सव, वसंतोत्सव त्यामध्ये करता येईल. पुढे घेऊ आणखीन तिसरं, अ किंवा आ पुढे ऋषीचं रू आले तर काय तयार होईल सांगा बरं. सगळ्यात पहिले काय झालं तर आचं रूपांतर कशात होईल, अ मध्ये होईल आणि रूचं काय होईल त्याच्यामध्ये र अपूर्ण उच्चाराचे. चला, आचे रूपांतर झाले अ आणि रूचे रूपांतर र आणि हे रचा काय झाला पुढे रफार. आता याच्यातून 4 जोड्या निघू शकत नाही कारण इकडे 2 स्वर आहे आणि इकडे एकच स्वर आहे, म्हणून काय तयार झालं बघा बरं, अ अधिक रू, आ अधिक रू, असे जोड्या निघतील. चल यावे. तिसऱ्यातलं पहिलं घेतलं बघा बरी, महा अधिक ऋषी. मग महाचं इथं आ आहे, इथं ऋषीचं रू आहे, तर हे आचे रूपांतर कशात झाले अ मध्ये आणि ह्या रूचे रूपांतर कशात झाले र मध्ये आणि रचा पुढे रफार करा, करून टाकू. चला यावे इथं काय केले, महर्षी. महा अधिक ऋषी झालंय महर्षी. दुसरं घेतलं मी इथं देव अधिक ऋषी, काय होईल देवर्षी. ज्ञान अधिक ऋषी, ज्ञानर्षी. सप्त अधिक ऋषी, सप्तर्षी. मग आम्ही तुम्हाला विग्रह करायला दिला, सांगा आता. राजर्षी ऐकलं असं ना, राजर्षी शाहू महाराज. मग आता राजर्षीचा विग्रह काय करणार, राज अधिक ऋषी का राजा अधिक ऋषी. राजा अधिक ऋषी त्याचा विग्रह होईल, लक्षात ठेवायचं. राजा अधिक ऋषी. आता हे ऋषी मराठीत लिहिताना दीर्घ ई झालेलं लक्षात ठेवायचं, पण मूळ संस्कृतातलं आपल्या इथं वापरायचं आहे. हे जसं विग्रहाकडून संधीकडे गेले तसे संधीकडून विग्रहाकडे देखील परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्याला समजा आता इथं आम्ही आणखीन एक तुम्हाला उदाहरण दिलंय बघा, वसंत अधिक ऋतू. आता याला कसं वाचायचं सर, वसंत अधिक ऋतू, वसंत ऋतू, वसंत ऋतू. मी लिहून दाखवतो बघा बरं, काहींना विश्वासच बसणार नाही असं पण होईल म्हणून. बघा वसंत ऋतू, वसंत अधिक ऋतूचं काय झालं वसंत ऋतू. ठीक आहे, तर एवढे स्क्रीनशॉट काढून घ्या, आणखीन आपण उदाहरणं पाहू.
एक शब्द घेतला, आता यांचा विग्रह करा. गंगोदक, त्याचा विग्रह होईल गंग अधिक उदक का गंगा अधिक उदक. मूळ शब्द गंग नाही येतो, गंगा, आणि उदक म्हणजे पाणी. चला बघा, गंगा अधिक उदक. उदकचे सुद्धा समानार्थी शब्द शोधा. जसं मी उदकला पाणी म्हटलं तर मग पाण्याला आणखीन काय म्हणतात? त्यालाच आम्ही नीर म्हणतो, त्यालाच आम्ही पय म्हणतो, त्यालाच आम्ही तोय म्हणतो, त्यालाच आम्ही अब म्हणतो, त्यालाच आम्ही आब म्हणतो, त्यालाच आम्ही अप म्हणतो, जल म्हणतो, अंबू म्हणतो. हे समानार्थी शब्द शोधा. चला मग काय आलं याच्यामध्ये? आ अधिक ह्रस्व उ आले, गंगोदक. दुसरा शब्द घेतला मी यथेष्ट. चला, यथ का यथा, कारण इथे ए आलेले लक्षात ठेवायचं. ए आणि ए मधून आपल्याला दोन स्वर बाहेर काढता येतात. काय? एक तर आ पैकी एक काढा आणि पुढे ई पैकी एक काढा. चला मग काय, यथ का यथा, तर यथा. आणि पुढे आलेले इष्ट. इष्ट लिहिताना हे ई ह्रस्व लिहा लागन, कारण या जोडाक्षराचा आघात या ई वर होतोय, म्हणून हे झाले आ अधिक ह्रस्व ई. यथेष्ट. इष्ट. इष्ट म्हणजे योग्यते, योग्यतेप्रमाणे. पुढचा शब्द घेतला बघ बरं, जितेंद्रिय. आपण म्हणतो ना, जीत आहे इंद्रिय ज्याने असा तो, म्हणजे मारुती. जिंकले आहेत इंद्रिय ज्याने, सगळ्या इंद्रियांवर त्याने काय केलेलं? विजय मिळवलेला आहे असा तो. जितेंद्रिय बघा, ए आलेलं याच्यात, जितेंद्रिय ए म्हणजे याच्यामध्ये अ, मग आपण शब्द केला जीत. पाय मोडू नका, कारण काही पुस्तकामध्ये याचे पायच मोडून टाकलेले आहे. संस्कृतातला आहे ते लक्षात ठेवायचं. संस्कृतामध्ये शेवटी येणारं, दोन अक्षरी असो का तीन अक्षरी असो, शेवटी येणारं अ हे निभृत नसते, आपण उच्चाराचे नसते, ते पूर्ण उच्चाराचे असते. जीत अधिक इंद्रिय. कोण आला याच्यामध्ये? जीत मध्ये अ आहे, इथं ई आहे. बघा बरं, अ अधिक ह्रस्व ई, जितेंद्रिय झाले. पुढचा एक शब्द बघा, धारोष्ण. आपण घेतलेला आहे धारा अधिक उष्ण. त्याच्यानंतर बघा, आता हा शब्द वाचा, काय आहे? एक आला तर दोन तीन येतील आपापच. रमेश. रमेश. मग रम अधिक ईश का रमा अधिक ईश, या दोघांपैकी एक निवड करायचं. रम का रमा, तर हे झालं बघा रमा. रमा म्हणजे लक्ष्मी, आणि लक्ष्मीचा नवरा कोण? विष्णू. चला, रमा अधिक ईश, आ अधिक दीर्घ ई. मग असा शब्द तुम्ही रमेश सारखाच गणेश बोला ना. काय म्हणतील? अरे वा, गणेश पण गणा अधिक ईश. गणा नाही रे, गण अधिक ईश. महादेवांचे जे काही भक्त आहेत त्या भक्तांना गण म्हणतात. झालं? तर लगेच आपण सुरू करतात जन गण मन. जन गण, गणच आहेत. म्हणून तर आपल्या इथं जे आमदार असतात किंवा खासदार असतात त्यांची जी गणपूर्ती आहे, त्यांना गणपूर्ती, गणसंख्या असं नाव दिलं. गण म्हणजे त्यांना गण म्हटलेले लक्षात ठेवा, ते सगळे देव झालेत, आपण जनच राहिलेत. चला, गणेश कोण झालं? हे गण अधिक ईश, अ अधिक दीर्घ ई. तसंच उमेश. आता वाचा, उमा. तर उमा, उमा म्हणजे पार्वती. उमा अधिक ईश तयार झाला उमेश. काय आले? आ अधिक दीर्घ ए. मग चला आता सांगा, सुरेश काय करतात? सुरेश करा मग, सुरा अधिक ईश. सुरा नाही, सूर अधिक ईश. दीर्घ ऊ नाही घ्यायचं, ते सूर. ते सूर म्हणजे ध्वनी झाला, ते त्याला आवाज झालाय तो सूर. बेसूर आपल्याला असूर मधलं ते सूर घ्यायचं आहे. मग चला, सूर अधिक ईश. मग काय जायचं मध्ये? अ अधिक दीर्घ ई. सूर्योदय मध्ये काय? सूर्य अधिक उदय. सूर्योदय मध्ये सूर्य अधिक उदय. हे बघ, हे सूर्य अधिक उदय. याच्या काय? अ अधिक ह्रस्व उ. भूपेंद्र शब्द दिलाय. समजा आता कसा विग्रह करणार भूपेंद्र? काही जण लगेच तयार करतील, भू अधिक उपेंद्र.
भू अधिक उपेंद्र कसा होईल त्याच्यामध्ये? भूत भूमीचं भू झालंय, आम्हाला काय कळलं का? भूप अधिक इंद्र, भूप म्हणजे राजा. चला मग भूप शब्द घेतला बघा, भूप अधिक इंद्र अधिक रस्व ई, भूप म्हणजे काय? राजा. वसंतोत्सव घेतलाय आपण आताच, वसंत अधिक उत्सव. पुढचा अन्योक्ती, अलंकाराचं नाव सुद्धा येते, लेखी बोले सुनी लागे, दुसऱ्याला उद्देशून बोलणे, अन्योक्ती. उक्ती म्हणजे भाष्य. मग अन्य मध्ये ओ आलं बघा, म्हणजे ओ ओ ओ ओ पासून काय होईल? अन्य अधिक उक्ती. उक्तीचं उ रस्व घ्यायचं, कारण या जोडाक्षराचा आघात त्याच्यावर झालेला आहे, त्याच्यामुळे आलेलं इथं अ अधिक रस्व उ. कोणाचा आघात होतो कोणाचा होत नाही ते सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. पुढचं बघा, मदोन्मत्त. इथून वेगळं होईल त्याचा काय? मद पाहिलेलं आपण, गर्व, मद अधिक उन्मत्त. मग काय याच्यामध्ये? अ अधिक रस्व उ, मदोन्मत्त त्याच्यामध्ये आलं. पुढचं येईल लंबोदर. लंबोदर मध्ये काय होईल? लंब लांब म्हणजेच मोठे आहे आकारानं ज्याचे उदर म्हणजेच गणपती. लंब अधिक उदर, उदर म्हणजे पोट, मग याचे काय आलं? अ अधिक रस्व उ. सहोदर, सहोदरचं मग काय? सह अधिक उदर घ्यायचंय का सहा अधिक उदर घ्यायचंय? बघा गोंधळ होतो. सह अधिक उदर घ्या. उदरासहित असा जो आपण म्हणतो ना की एका आईच्या पोटी जन्मलेला सहोदर, भाऊ, सक्का भाऊ, आणि सहोदरी म्हणजे बहीण. मग सहोदर मध्ये काय आलेले बघा? सह अधिक उदर अ अधिक रस्व उ. पुढे आपण गजेंद्रचं काय? गज अधिक इंद्र. महेश्वर, मोह का महा? महा अधिक ईश्वर. अरुणोदय शब्द आला तर अरुण अधिक उदय. अरुण म्हणजे सूर्य, ज्याला आपण भानू म्हणून घेतलेलं आहे. शीतोष्ण, शी दीर्घ याच्यातलं, शीतोष्ण, शीत अधिक उष्ण. शीत अधिक, विरुद्धार्थी शब्दाला एकत्र आले बघा, शीत अधिक उष्ण. परोपकार, ओ आलं बघा, परोपकार, पर अधिक उपकार अ अधिक रस्व उ. ज्ञानेश्वर, हे आधी सुद्धा आपण याचा विग्रह केलेला आहे बघा, जेव्हा त्यातले मूळ ध्वनी वेगळे केले होते आपण. ज्ञान अधिक ईश्वर, दीर्घ ई यायला पाहिजे बघा त्याच्यामध्ये, अ अधिक दीर्घ, ज्ञान अधिक ईश्वर. स्वेच्छा, स्व अधिक इच्छा अ अधिक रस्व ई. शुभेच्छा, शुभ अधिक इच्छा अ अधिक रस्व ई. प्रश्नोत्तर, प्रश्न अधिक उत्तर अ अधिक रस्व उ. अशा अनेक उदाहरणं आपण करू शकतो. मी काही तोंडी बोलून दाखवले तुम्हाला. ठीक आहे, याची उदाहरणं आपण उद्याच्या तासाला देखील पाहणारच आहोत. मग पुढच्या संधीकडे देखील आपल्याला वाटचाल करता येईल.